तर एक प्रकारे रोहित पवार आणि अजितदादांच्या मृत्यूबाबत सातत्यानं वेगवेगळे शंका प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांनी एक प्रकारे टोला लगावल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघाताची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे आणि सीआयडीनं याच विमान अपघातासंदर्भात एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली। घातपात झाला आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा सीआयडी तपास करत असल्याचं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केलं। अजित पवारांच्या विमान अपघाताला 28 फेब्रुवारीला 1 महिना पूर्ण होतो आहे। सविस्तर अहवाल उद्या येणं अपेक्षित आहे। त्यापूर्वी सीआयडी ज्यांच्यावरती सरकारनं जबाबदारी दिली अपघाताच्या चौकशीची, त्यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या मृत्यूपाठीमागे घातपात आहे का या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं। तपासात काही पुरावे मिळालेले असून AAIBचा अहवाल प्राप्त झाल्यावर ते पुरावे सीआयडीच्या तपासामध्ये समाविष्ट केले जातील असंही सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी आज स्पष्ट केलंय। तर सीआयडीकडनं या अपघातासंदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलं, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी माहिती कोणती दिली ती आपण पाहूया। गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे 3 गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लिगल ओमिशनसुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। तपास अतिशय समाधानकारक, योग्य त्या वेगाने, योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आकस्मिक मृत्यूचा तपास CBI कडे वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे। यंत्रणा ही म्हणजे CID ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। आणि रोहित पवारांनी बारामतीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवरती एक प्रकारे FIR दाखल करून घेण्यासाठी दबाव आणला आणि बारामतीत पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर रोहित पवारांनी पुण्यातलं CIDचं कार्यालय सुद्धा गाठलं आणि 27 दिवसांनी CIDनं पत्रकार परिषद घेतली। या मुद्द्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला। तर अधिकाऱ्यांची माहिती घेतलेली आहे, ते चांगल्या प्रतिमेचे आहेत असंही रोहित पवार म्हणाले। तर रोहित पवारांनी नेमके आक्षेप काय नोंदवले, सीआयडी संदर्भात रोहित पवारांचे आक्षेप नेमके काय होते ते सुद्धा आपण पाहूया। आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे। आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला DGCAचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSRला जबाबदार धरले। मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दाद्याच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला। आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही। आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या बाबतीत CID काय करते हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये, तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं। मी जे सातत्याने सांगतो, DGCAला कोणतरी वाचवते, VSRला कोणतरी वाचवते, फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत। पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे CIDवर पण आहे का? का साधा आमचा FIR जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशर शिवाय होत नसतं।
आणि रोहित पवार कमालीचे आक्रमक झालेले आहेत अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी FIR दाखल करण्यासंदर्भात. आणि याच अनुषंगानं रोहित पवार हे बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोहोचलेले होते आणि दोन्ही पुतणे अजित पवारांचे या निमित्तानं एकत्र आल्याचं एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण आज रोहित पवारांना साथ मिळाली ती युगेंद्र पवारांची आणि त्यांच्यासोबत अजित पवारांचे भाऊ राजेंद्र पवार हे सुद्धा बारामती पोलीस स्थानक परिसरात उपस्थित होते. रोहित पवारांनी या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण जोपर्यंत CID कडनं गुन्हा दाखल करा अशी मागणी होत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल करता येत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. रोहित पवारांची जवळपास 2 तास पोलिसांसोबत चर्चा झाली. याआधी सुद्धा रोहित पवारांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जात FIR दाखल करण्याची मागणी केलेली. मात्र कायदेशीर प्रक्रियेनुसार हे शक्य नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. तर चौकशीच्या मुद्द्यावरनं सातत्यानं रोहित पवार अनेक सवाल उपस्थित करत आहेत आणि चौकशी यंत्रणेबाबत सुद्धा काहीसा अविश्वास व्यक्त करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे काय म्हणतात ते आपण पाहूया. वहिनींच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब, सुनील तटकरे, मुशीफ आणि प्रफुल्लभाई आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही CBIच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या दिवसापासून आम्ही सतत म्हणत आलो. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. जे जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणा सुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा साधन ते माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली. मला एका गोष्टीचं शल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणाच्या समोरचा CCTV तपासा. खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले? अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात? तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल. पण बोलत असताना भान राखलं पाहिजे. बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जे बोलणारे महाशय आहेत त्यांच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही. दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाची घरची बिलं दिली गेली, त्याच्याचबरोबर ब्युटी पार्लरची कोणाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंगमध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं आणि कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं की ते पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही त्या ठिकाणी विमानाने ना ते हेलिकॉप्टरने गेले नाहीत. या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.